नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे रगडा पॅटीसची रेसिपी, ज्याला आपण साध्या भाषेमध्ये आलू टिक्कीसुद्धा म्हणतो. ही बघताबरोबरच तोंडाला पाणी सुटून जाते अशी ही रेसिपी आहे. तर आपण याच्यामध्ये जास्त वेळ न घालवता चटपट ही रेसिपी तयार करूया. त्यासाठी मी 1 कप वाटाणे अगोदरच भिजायला ठेवून दिले होते. कमीत कमी 7 ते 8 तास याला भिजायला ठेवून द्यायचं, म्हणजे नाहीतर रात्रभरही ठेवून द्यायचं. नंतर 2 पाण्याने धुवून घ्यायचं आणि कुकरमध्ये टाकायचं. सोबतच त्यामध्ये 1 कच्चा मोठ्या आकाराचा आलू मीडियम साईजमध्ये कट करायचा आणि त्यामध्ये पाणी घालून नंतर पाऊण चम्मच हळद, अर्धा चम्मच मीठ घालून याला आपल्याला 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. आणि छानपैकी याला शिट्ट्या काढून झाल्या की बघू शकता की छानपैकी असं शिजलेलं आहे. तर जे आलू आहे ना ते हलक्या हलक्या हाताने असे दाबायचे, प्रेस करायचं आणि रगड्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. खूप जास्त असं घोटत नाही बसायचं, हलक्या हलक्या हाताने याला आपल्याला आलू फोडून घ्यायचे आहे. नंतर यामध्ये मी अर्धा ग्लासच्या जवळपास पाणी टाकलं आणि 1 मिनिटासाठी गॅसवर ठेवून दिलं. याला आपल्याला शिजवायचं वगैरे नाही आहे, फक्त मी तिखट मीठ टाकण्यासाठी 1च मिनटं गॅस चालू ठेवली होती. तर त्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहे. तर 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच जिरा पावडर, 1 चम्मच आमचूर पावडर आणि सोबतच चाट मसाला. यामध्ये मीठ घालण्याची आवश्यकता नाही आहे, कारण की आपण सुरुवातीलाच घातलेला आहे. नंतर यामध्ये कोथिंबीर घालायची आणि तुम्हाला स्पायसी आवडत असेल ना तर यामध्ये हिरवी चटणीसुद्धा तुम्ही टाकू शकता. आपला रगडा तयार झालेला आहे, तर त्याला साईडला ठेवायचं. नंतर उकडलेले बटाटे घ्यायचे. आलू मी अगोदरच उकडून घेतलेले होते आणि हे आलू आपल्याला गरम बिलकुल नको, थंड झालेले आलू पाहिजे. कारण की आपण जेव्हा पण टिक्की वगैरे किंवा पराठा वगैरे बनवतो ना, तर आपल्याला जे उकडलेले आलू आहे ना ते थोडेसे अगोदरच थंड झालेले पाहिजे. सपोज तुम्ही आत्ता उकडलेले आलू म्हणजे शिजवले आणि तुम्हाला आता बनवायचं आहे, तर त्याला थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे जेणेकरून थोडे थंड होऊन जाईल आणि आपली जी पराठा आहे, टिक्की आहे, ती छानपैकी अशी बनवता येईल. तर उकडलेल्या आलूची साल वगैरे काढून याला छानपैकी असं मॅश करून घ्यायचं. नंतर त्यामध्ये 1 कप कॉर्नफ्लॉवर टाकलं मी आणि सोबतच 1 चम्मच काश्मीरी रेड चिली पावडर, धनिया पावडर, जिरं पावडर व चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये मी अगदी चिमूटभर हळद टाकलेली आहे. हळद टाकणं हे अगदी ऑप्शनल आहे. तर याचा छानपैकी असा डो तयार करून घ्यायचा आहे. पाणी वगैरे घालण्याची बिलकुल आवश्यकता पडत नाही. नंतर हात धुवून घ्यायचा आणि नंतर हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं अशा प्रकारे आणि याच्या टिक्क्या तयार करून घ्यायच्या आहे. तर छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि मीडियम आकारामध्ये आपल्याला याच्या टिक्की तयार करून घ्यायची आहे. खूप जास्त जाड नाही, खूप जास्त पातळ नाही. जशी आपल्याला ठेल्यावर वगैरे दिसते ना, अगदी तशाच प्रकारे आपल्याला टिक्के तयार करून घ्यायचे आहे. कमीत कमी याच्या 15-16 टिक्क्या तयार होऊन जाते आरामामध्ये आणि छोट्या छोट्या बनवत असेल तर 20 टिक्क्या बनवूनच जाते. तर अशा प्रकारे छानपैकी अशा मी सगळ्या टिक्क्या बनवून घेतलेल्या आहे. सुरुवातीला जेवढ्या तव्यावर मावेल ना तेवढ्या बनवायच्या आणि नंतर बाकीच्या पण शिजतपर्यंत बनवून घ्यायच्या. तर अशा प्रकारे टिक्क्या तयार करून घ्यायच्या आहे आपल्याला आणि नंतर छानपैकी अशा तव्यावर शेकून घ्यायचं आहे. टिक्क्या तयार झालेल्या आहे. तर मी तव्याला थोडंसं तेल आणि टाकलं आणि त्याला थोडंसं गरम होऊ दिलं. नंतर ज्या बनवलेल्या टिक्क्या आहे त्या ठेवायच्या एक एक दूर दूर अंतरावर ठेवायचा, बिलकुल जवळ नाही ठेवायच्या. आणि नंतर एका साईडने कमीत कमी 3 ते 4 मिनटं याला शिजू द्यायचं. नंतर पलटवायचं आणि गॅसची फ्लेम ही मीडियम टू हाय ठेवायची. खूप जास्त हाय नाही ठेवायची, मीडियम ठेवली तरी छानपैकी अशा शेकल्या जातात आणि खूप करपतपर्यंत पण सुद्धा नाही ठेवायचं. आणि अशा प्रकारे दोन्ही साईडने आपल्याला एका साईडने कमीत कमी 3 ते 4 मिनटं लागेल अशा आपल्याला ह्या टिक्क्या शिजवून घ्यायच्या आहे. आतपर्यंत शिजवायच्या म्हणजे शिजल्या पाहिजे, यासाठीच आपल्याला याला मीडियम फ्लेमवर शिजवणं पडते. आणि तुम्ही सपोज हाय फ्लेमवर कराल ना तर वरून करपून जाईल आणि आतमध्ये हा कच्चा राहील. नंतर याला दोन्ही साईडनी शिकून झाल्यानंतर हलक्या हलक्या हाताने असं प्रेस करायचं, जेणेकरून आणखी छानपैकी क्रिस्पी करारी टिक्की तयार होईल. अशा प्रकारे ह्या टिक्क्या तयार करून घ्यायच्या आहे.
आणि मस्तपैकी असा गरमागरम प्लेटमध्ये सर्व करायचं आहे. आज जेव्हा पण तुम्हाला सपोज खायचा असेल ना, त्यावेळेस काय करायचं, आता बनवलेल्या टिक्क्या ह्या काय होते, थोड्या वेळाने लवकरच थंड होऊन जाते. तर याला तुम्ही डबल थोडंसं गरम करून एन्जॉय करू शकता. तर अशा प्रकारे ह्या टिक्क्या तयार झालेल्या आहे. बघू शकता किती छानपैकी अशा टिक्क्या झालेल्या आहे. तर अशाच टिक्क्या बनवून घ्यायच्या. नंतर आपल्याला याला प्लेटमध्ये रगड्यासोबत सर्व करायचं आहे. तर प्लेटमध्ये मी सुरुवातीला रगडा टाकलेला आहे, नंतर त्यावर टिक्की टाकायची आहे. तर अशा प्रकारे मी 2 ते 3 टिक्क्या ठेवल्या. नंतर त्यावर थोडासा आणखी रगडा टाकला. ह्या ठिकाणी तुम्ही दह्याचा सुद्धा वापर करू शकता. तुम्हाला कुणाकुणाला दही खायला जास्त आवडते ना, तर रगडाही टाकू शकता आणि दहीसुद्धा टाकू शकता, तुम्हाला जसं प्रमाणामध्ये आवडत असेल. नंतर त्यावर हिरवी चटणी टाकायची, इमलीची चटणी टाकायची, कांदा टाकायचा, सेव टाकायचं, अनारचे दाणेसुद्धा टाकू शकता, थोडंसं तिखट टाकायचं आणि चाट मसाला टाकायचा. अगदी भारी वाटते खायला ही. आणि मेन म्हणजे तर गरम गरम खायचं. गरम गरम खायला अतिशय मस्त वाटते. तर ही आजची रगडा पॅटीसची रेसिपी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? आवडली असेल एकदा तरी बनवून बघा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बनवून बघा, खात राहा, एन्जॉय करत राहा. टेक केअर, बाय.